दरम्यान बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आजचा शेवटचा दिवस। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या या यात्रेचा आज समारोप होणार आहे। पायरिका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन बच्चू कडू या यात्रेचा समारोप करतील। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संदेश कान्हू यांनी। पाहूयात। प्रहार नेते बच्चू कडू यांची सातबारा कोरा कोरा यात्रा जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। आज या सभेनंतर या यात्रेचा समारोप होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी खुद्द बच्चू कडू आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, आपली ही जी यात्रा आहे, आपल्याला 7 दिवसापासून आपण अनवाणी पायाने चालत आहात, काय कसा प्रतिसाद मिळतोय आणि आज शेवटचा दिवस आहे, काय सांगा? प्रचंड प्रतिसाद आहे। पाय जरी दुखत असले तरी मनाला प्रसन्न करणाऱ्या बऱ्याच घटना घडल्या। जे आपण पाहतोय का आम्ही जे काही ब्रीथ घेऊन वाक्य घेऊन निघालो होतो का, मी शेतकरी म्हणून जगता येईल का, मला शेतकरी म्हणून समोर येता येईल का, तर त्यापैकी बऱ्यापैकी गावातला एक मेन कार्यकर्ता सोडून बाकीच्या कार्यकर्त्याला ते समजायला लागलं का ही लढाई ही इतिहासात जाऊन इतिहासाचं वाचन केल्यापेक्षा किंवा त्याच्यात जाऊन वाद केल्यापेक्षा अर्थकारणाची लढाई लढलो पाहिजे। आमची अर्थव्यवस्था सुधारली पाहिजे। जात धर्म पंथ आणि इतिहास त्याच्यातले काही मुद्दे काढायचे, त्याच्यावरून वाद निर्माण करायचे, त्यापेक्षा अर्थकारण कसं मजबूत होईल, माझ्या हक्काची लढाई कशी लढता येईल, ही तरुणाला आता थोडं थोडं समजायला लागलं। आणि यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी यश आलेलं आहे का जो तरुण पक्षाचे झेंडे घेऊन नेत्यांना सत्तापर्यंत नेत होता, तोच तरुण आता हातात रुग्ण घेऊन आपली स्वतःची आर्थिकतेची लढाई लढेल अशा अपेक्षा आहे। निश्चितच शेतकऱ्यांनी जे आहे ते शेतकरी म्हणून चाललं पाहिजे अशी आशा यावेळी बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे। संदेश कान्हू, जय महाराष्ट्र न्यूज।